ऑफिस आहे या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांच्या मोजण्या पेंडिंग आहेत. काय सांगाल आपण, आपली काय समस्या होती या ठिकाणी? साहेब ओतूरचा फाळणी बारात नाही ते मोजणी करणार करून कुठे गेला तो फाळणी बारा कोणी घालवला ओतूरचा तर तुम्ही मोजणी कशी काय करून देणार? म्हणजे ओतूरचा अजून फाळणीबार झाला नाही का? झालेलाच नाही. झालेलं आहे यांच्याकडनं कुठे गेला यांना विचारा. यांच्याकडे आता विचारलं तर ते नाही म्हणतात. मला तुम्ही पहिलं नमस्कार. आपण आता भूमी अभिलेख कार्यालय जे आहे, जे मोजणी ऑफिस आहे या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांच्या मोजण्या पेंडिंग आहेत. काय सांगाल आपण, आपली काय समस्या होती या ठिकाणी? साहेब ओतूरचा फाळणी बारात नाही ते मोजणी करणार करून कुठे गेला तो फाळणी बारा कोणी घालवला? फाळणीबारच नाही का? फाळणी बारा नाही यांच्याकडे गेला कुणा तो अरे बापरे. शोध यांनी लावला बाहेर आम्ही लावायचा आणि त्यासाठी आम्ही परत मोजण्या करायच्या. काय साठी पाहिजे? आता समजा गट क्रमांक 994चा जर मला मोजायचा ठरला तर हे साहेब मी पैसे भरले 1 वर्ष झाले. हां 1 वर्ष ऑनलाईन पैसे भरून हां आता ते आम्हाला सांगतात का तुम्ही अख्ख्या गटाची मोजणी करा. सामान्य शेतकऱ्यांनी अख्ख्या गटाचे पैसे भरून मोजणी करता येईल का? नाही, शक्य नाही ना. समजा माझी जमीन जर ह्या व्यक्तीला जर दिली तर ह्या व्यक्तीला ती जमीन घेताना मोजणी करायची यांनी आणि यांनी जे क्षेत्र मोजले ते मोजल्यानंतर हे म्हणतात का तुम्ही अख्ख्या गटाची मोजणी करा. गटाची मोजणी करा. जो माणूस दुसऱ्याच्या वावरात घुसलेला आहे तो गटाला पैसे देईन कसं काय तुम्हाला मोजणी करायला? तो देणारच नाही. ज्यांनी चोरी केली तो मोजणी करायला मागत नाही. हे ध्यानात घ्या. पहिलं शासनाला आमची एकच विनंती आहे का जी व्यक्ती इथं ज्याचं क्षेत्र मोजायला येते त्याचे तुम्ही जे काय पैसे असेल ते तुम्ही घ्या ऑनलाईन ना. द्या आणि आमचं मोजून द्या. आमची ही मागणी आहे. मग यांचं काय आता नेमकं म्हणणं काय? हे म्हणतात पूर्ण गटाची मोजणी करा, तुमची एकट्याची मोजता येणार नाही. आता आमची ओढलोपर्यंतची जी जमीन आहे आमची आजोबांची आहे, वडिलांची आहे, भावांची आहे, त्या जमिनी आम्हाला मिळालेल्या आमच्या वडिलांच्या त्या जर मोजून जर आम्ही जर क्षेत्र जर मोजून घ्यायला पाहतो तर ते क्षेत्र हे मोजून देत नाही. आम्ही पैसे भरले. कुठलाही नियम कधी लावतात? कसलाही नियम आणि काय तिथं पण काय नेमकं काय म्हणायचं हे तुम्हाला? करायला पाहिजे ते करायला करायचं काय काय एवढे पैसे बरोबर, भरा, तर ते तेवढे एक पण पैसे बरोबर भरा. येत नाही. तर तेवढे पैसे भरण्याची आमची ताकद नाही आहे साहेब. आलं का लक्षात? तेव्हा शासनाने तिकडं मंत्री साहेब सांगतात 200 रुपयात मोजणी होती. हो. मग 200 रुपयात मोजणी तर अहो फाळणी मारणार नाही ओतूरचा तर तुम्ही मोजणी कशी काय करून देणार? म्हणजे ओतूरचा अजून फाळणीबार झाला नाही का? झालेलाच नाही. झालेलं आहे यांच्याकडनं कुठे गेला यांना विचारा. यांच्याकडे आता विचारलं तर ते नाही म्हणतात. बाकीच्या गावाचा भांडी मारा आहे उतरता का नाही? आणि मग कसं म्हणजे काय मोजणी पूर्ण होणार? ओतूर गावचा फाळणीबार नाहीये. हो, यांनी आम्हाला काहीच माहिती नाही म्हणते. आणि मग कशी मोजणी होणार तुम्ही सांगा साहेब? पहिला फाळणी मारा पुढं गेला याचे शोध लावा म्हणावं तेव्हा तुम्ही. मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेब बावनकुळे बावनकुळे महसूल मंत्री साहेबांना महसूल मंत्री हा बावनकुळे साहेबांना मला नम्र विनंती आहे की आज तुम्ही जे अनाऊन्स केलं का मग 200 रुपयामध्ये 2 महिन्यामध्ये तुमची मोजणी होणार. बरोबर. तेव्हा तुम्ही ह्या अधिकाऱ्यांना विचारा का ह्या लोकांची तुम्ही मोजणी का करू शकत नाही बुवा? मी 1 वर्ष झाले 4,500 रुपये भरलेत माझे वैयक्तिक. मग अजून मोजून झाली नाही का? अजून मोजणी आली नाही. म्हणजे नंबर लागला नाही अजून, हे नाही ते नाही. आता त्यांना विचारायला गेलो तर आता म्हणतात पूर्ण गटाची मोजणी करा. अहो एक आता आम्ही लक्षात घ्या, सामान्य शेतकरी जाणार कुठून? 1 वर्षापूर्वी आमची मोजणी झाली 2 गुंठ्याची. कुठल्याही प्रकारचा आम्हाला आजचा काय ताकद दिला नाही. तिला बी अगोदर 2 वर्ष पैसे भरले होते. मग 2 वर्ष झाले तुमची मोजणी झाली. 1 वर्ष झाले. 1 वर्ष झालं हो. पण तुम्हाला अजून त्याचा कागद भेटला नाही. काहीच नाही. काय म्हणणं की मग कारभार नेमकी चाललाय कसा? आम्ही हे विचारतोय आम्ही. मग बावनकुळे साहेबांचा निर्णय चुकीचा आहे का यांचा निर्णय चुकीचा आहे? चुकीचा कोणता आहे? हे अधिकारी लोक काही साथ देत नाहीत आम्हाला. म्हणजे वरचे जे काही मंत्री महोदय आहे ते आपले निर्णय घेतात पण इथं तो निर्णय इथं फॉलो होत नाही. होत नाही. अहो साहेब फाळणी बाराच नाही तर काय हे मोजणी करणार? अहो 7 जण जर एका गटात असले आणि एखादा जर नाही म्हणला हा तर मग त्यांनी काय करायचं? त्यांनी मोजणी होत पैसे नाही. भरायचे का? बरोबर आहे. मी साहेब सर्वसामान्य माणसाला व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. केलंच जात नाही. काहीच नाही बा. उडवडीची लक्षणं आहेत काय त्याच्यामुळे हे कोणी साथ देत नाहीत आपल्याला. तेव्हा बावनकुळे साहेबांना आम्हाला हीच विनंती विनंती आहे का बा तुम्ही बरोबर फॉलो इकडे फॉलो घ्या आणि ह्या लोकांच्या समस्या का सुटत नाही बुवा? का घ्या असं लोक वागताय? यांचा जाब विचारा ना तुम्ही यांना. आम्ही तो विचारू शकत नाही. आता आपण काही ठिकाणी असं पाहायला भेटलं की पहिल्या अधिकाऱ्यांनी मोजणी केली, दुसरीकडे क्षेत्र निघालं, परत त्यानंतर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी मोजणी केली, परत क्षेत्र अलीकडे निघालं. हा नेमका हा प्रकार काय होतो? म्हणजे यांना क्षेत्र माहीत नाही का?
त्याच्याकडे आले तोच चोर तो कसं द्यायला तयार होईल तो पैसे भरायला तयार होत नाही कशाला तयार होत नाही ज्याच्याकडे त्याने काय जास्त आहे तो करायचं कायला तयार होत नाही त्याच्यावर ऍक्शन काय घ्यायची ती घ्या शासनाला आमची ही विनंती त्याच्यासाठी काहीतरी नियम काढा. हम्म. तो तयार होत नाही नाही बावनकुळे साहेबांची याच्यात कुठलीही चूक नाही. हां हां त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे पण त्याची खाली अंमलबजावणी होत नाही. आमचा बावनकुळे साहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय हे या ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नाही. करत नाही. बिलकुल नाही. गटाची मोजणी प्रत्येक व्यक्तीला जर भरायची जर झाली तर प्रत्येक शेतकरी अख्ख्या गटाचे पैसे भरायला तो तेवढा सक्षम आहे का? बरं यांचे चार्जेस किती आहेत साहेब? हां तिचे चार्जेस किती एकदम अर्जंट करायचे झाले तर 3% किती पडले? मी 1 गुंठ्याला 4,500 रुपये भरलेत 1 गुंठ्याची मोजणीला आणि 1 वर्षापूर्वी 1 वर्ष झाले अजून आले नाही. अजून आली नाही. आणि मग माझी 105 गुंठे जर मला मोजायचे राहिले तर मला किती पैसे भरावं लागेल आणि अख्ख्या गटाचे म्हटलं तर मला किती पैसे भरावं लागेल? म्हणजे आमच्या क्षेत्रातली एखादी जमीन थोडीशी विकावं लागेल आणि मग मोजणी पैसे करावं भरावं लागेल तेव्हा अख्ख्या गटाची मोजणी होईल. ती पण येते की नाही? हा गॅरंटी नाही. परंतु आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं की पहिलं ज्या जमीन घ्यायची असेल त्यांनी पहिले मोजणी करायची आणि मग जमीन घ्यायची. पहिल्याच मोजण्या होत नाही तर नंतर ते कुठून होणार? आणि दुसरं साहेबांना सांगतात तातडीत जर आम्हाला मोजणी करायची असेल हां तुम्हाला 3 पट रक्कम भरावं लागेल. हां ती भरूनही होत नाही. कसं काय? 3 पट पैसे भरूनही ती येत नाही वेळ. त्यांच्याकडे असणारे कर्मचारी समाधानकारक येत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना उत्तर देत नाहीत समजण्याकारक. बिलकुल नाही. हे आमचं तर बावनकुळे साहेबांकडे म्हणणं आहे किंवा यांच्या पहिलं काय असेल ती कारवाई करा. इथेच नाही अख्ख्या महाराष्ट्रात करा. जुन्नर तालुक्यामध्ये इथे गरीब शेतकऱ्याचं काम नाही. मोजणीची जी फसवणूक चाललेली आहे त्यावर बावनकुळे साहेबांनी लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा ही आमची विनंती. आम्हाला इकडे उत्तरं जर त्यांनी जर दिली आता मी एक गुंठ्यासाठी जर मी 4,500 रुपये भरले तर माझ्या 105 गुंठ्याला मला किती पैसे भरावं लागेल आणि अख्ख्या गटाचे पैसे मला किती भरावं लागेल? आम्ही आणायचे कुठून? मग 1-2 गुंठे पहिले विकायचे मग इथं पैसे भरायचे मग मोजणी करायची असा याचा अर्थ होतो. आणि साहेब म्हणतात 200 रुपयात होईल. कसं 200 रुपयात होईल? आता तुमचं वय किती बाबा? अजून 65 मग 65 वर्षामध्ये तुम्ही आज एकदा पण मोजणी केली नाही का? केली होती? मागं केली होती किती साली केली होती? ते 5 वर्षापर्यंत पण ती आम्हाला अख्ख्या गटाचीच करावं लागली. आमच्या अख्ख्या घराची मोजणी करावी लागली. ते आम्हाला ते आमचे देण्यासाठी ती काय करायची होती म्हणून. हां हां. पण आता यांनी मुद्दा एक उपस्थित केला की ओतूरचा फाळणी वारा नाही आहे. मग आता मोजणी कुठल्या आधारे करणार आहे? हे ज्यांना विचारायचं. आम्हाला विचारून काय बरोबर आहे मी फाळणी मारत त्याचं उत्तर कोण देणार आम्हाला? तर आता तुम्ही त्याला जाऊन प्रश्न विचारा का ओतूरचा ओतूरचा फाळणी फाळणी बारा बारा गेला कुठं? तर मग तुम्ही बाकी मोजणी गावांचा करणार कशी? फाळणीबारा आहे की नाही? ओतूरचा ओतूरचा कुठे गेला? जर याचं उत्तर यांनी द्यायचं फाळणी आम्हाला. बारा जर ओतूरचा जर नसेल तर मग आम्हाला हे ऑनलाईन पैसे भरायला लावितात काय आला मग? नाही तुम्हाला कोण म्हणलं फाळणी वारा नाही आहे? तेच म्हणतात. आत्महत्या रेकॉर्डला गेलं मिळत नाही. मिळत नाही त्यांना कर्मचारी सांगतात. कर्मचारी सांगता ओतूरचा फाळणी मारच नाही. ओतूरचा जर फाळणी मार नाही ते कशाच्या आधारावर मोजणी करतात? मग तुमच्याकडून पैसे कसे काय भरून घेतले यांनी मग? त्यांना विचारा. ऑनलाईन पैसे भरायचे येणार त्यांचं म्हणणं असं आहे मग त्यावेळी त्यांना फाळणी बारा कुठून मिळणार? नाही मी सांगतो. त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही आता मोजणी करून घ्या आणि तुमचा फाळणीबारा तयार करा मोजणी केल्यावर. जर यांच्याकडे जर फाळणी बारा उपलब्ध नाही आहे, मोजणी ही तुमच्या फाळणी बारानुसार होती बरोबर, पण यांच्याकडे जर फाळणी बारा उपलब्ध नाही तर मग हे कशा प्रकारे मोजणी करणार आहे? आमच्याकडून मोजणी करून प्रत्येकाचा फाळणीबारा तयार करा. म्हणजे आता तुमच्याकडून मोजणी करून ते फाळणी बारा तयार करणार? क्षेत्र हे कसं काढून घेणार? फाळणीबारा करणार ना नंतर ती. मग आता याच्यावरती तुम्ही घ्या निर्णय काय घ्यायचा. तुम्ही त्यांना सुद्धा प्रश्न विचारा का बुवा पण हे तुमचं वरपर्यंत गेलं पाहिजे. जाणार वरपर्यंत तुम्ही फक्त साहेबांना कळलं तर काहीतरी ऍक्शन होईल याच्यावर. त्यांनी सांगितलं 200 रुपयात होईल. हां. 200 नाही मग 2,000 रुपये देऊनही होत नाही पण झाली पाहिजे. आता हे तुम्ही सगळे शेतकरी आहेत, तुमच्या किती जणांच्या मोजण्या तुम्ही करा अर्ज दिलता? सगळ्यांच्या सगळे उभे सगळ्यांच्या इकडे या, इकडे या. अरे बसू नका बाबा. तुम्ही काय इथं काय जेवायला आले का काय? काय तब्येत बरोबर नाही? बाबा या इकडे या. काम करायला आले का नाही? तुम्ही कधी अर्ज केला मोजणी करायला? अर्ज करायसाठी चालू आहे. अर्ज करायला बोल ना.
ते आता नव्याने अर्ज करायला लागलेले आहेत. हां, हां. त्यांची आता बाजूला एक खरेदी झालेली हां. आहे त्या जमिनीची. त्याच्यामुळे त्यांनी ज्या मालकाने घेतलेली आहे हां त्यांना त्यांनी विनंती केली का बाबा इथं तुम्ही अर्ज भरा आणि मोजणी आणा. हां मोजणी आल्यानंतर ज्यांनी खरेदी केलेली आहे त्याची त्याला क्षेत्र मिळेल आणि यांचंच क्षेत्र कुठे आहे ती त्यांचं मिळून जाईल. म्हणजे ते वाद निर्माण नाही होणार. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जमिनी खरेदी घेतली त्यांनी सांगितले यांना. यांना नाही सांगितलं, यांनी त्यांना सांगितलं का इथं मोजणीचा अर्ज भरू हा आणि सगळ्यांनी मिळून मोजणी करून घेऊ. बरोबर, म्हणजे प्रत्येक क्षेत्र निघून जाईल. क्षेत्र सगळ्यांचं निघेल. आता इथं त्या साहेबांना विचारलं की म्हणजे अख्ख्या गटाची करावं लागेल, गटाचे पैसे. मग आता आखा गट किती एकरचा आहे तो? आता ते सांगतील आपल्याला किती गट आहे, किती किती जण आहे एकरचा आहे त्याच्यात. सांगा. तुम्हाला माहिती आहे ना किती एकरचा आहे तो गट? सांगता नाही तुम्हाला किती क्षेत्र आहे ते? सांगता येत नाही का? अरे आता तुमचं ते क्षेत्र जो- किती आहे? सगळं आज नको बाबा अख्ख्या गटाचं बोल. गट आता ते अरे सीतारामचं किती आहे? तुमचं घरची वाटणी किती आहे ते सांगा. प्रत्येकाचे 2.5-3 एकरचे प्लॉट आहेत. आले का लक्षात? मग तो सगळा किती एकरचा गट आहे अख्खा? हा, किती एकरचा गट आहे तो तुम्हाला? 10-12 एकरचा असेल गट. आता आम्हाला गट आम्ही आणि मग एकरी गटाला किती त्याला ते मोजणीची फी किती घेतात ते? मग आता आम्ही ज्यावेळी सातबारे हा, असं सांग ना. मग ते सातबारे ज्यावेळी त्यांना देईन असं त्याच्यावर सांग ना, ते 5 सांगणार एकर आपल्याला का किती पैसे भरायचे गटाचे. त्याचं आहे, काही तुमचं आहे, असं आहे. त्या सातबाऱ्यावरती कळून सांगणार ते आपल्याला किती पैसे भरायचे. हो साहेब याची करायची कार्याला चौकशी कमीत करा. कमी हा, 10 हा. एकरचं क्षेत्र आहे वरील. हो, ते कळलं. किती- तुम्ही आता तहसीलदार साहेबांना तुम्ही काय आवाहन कराल? तहसीलदार साहेबांचं याच्यामध्ये काय आहे मला सांगा. आपण त्यांचं पण आहे ना रोल याच्यामध्ये. तालुक्याचे दंडाधिकारी ते. ते दंडाधिकारी आहे म्हणणं बरोबर आहे, हा पण त्यांच्या काय मोजणी आहे ते दोन्ही डिपार्टमेंट वेगळी आहेत ना. पण ते सांगू शकतात ना त्यांना. ते सांगतात तरी त्याचे काय होत नाही. तुम्ही एवढा मेसेज पण जिल्हा भूमी अभियोजक आहे, तुम्ही त्यांना ह्या कार्यालयाचा तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांना आम्ही हा मेसेज देणार की यांना सांगा तो ओतूरचा फाळणी बारा गेला कुठे हम्म. आणि तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर नागरिकांबरोबर जरा समन्वय चांगला साधा, हम्म. चांगली माहिती द्या व्यवस्थित त्यांना. म्हणजे शेतकऱ्यांना ते व्यवस्थित माहिती देत नाहीये. हे अगदी ओपनच आहे. हा फॉर्म भरा आणि तो फॉर्म भरा. अहो, अख्खा दिवस जातो जुन्नरला. माणूस सकाळी येतो इकडं, दिवस जातो, नीट सांगती नाही काय नाही. उद्या या, परवा या. मोजणीचा अर्ज भरल्यानंतर जर वर्ष जर मोजणी येत नसेल हा तर माणूस काय करणार तो? आता एखाद्या माझ्या क्षेत्रामध्ये मला मोजणी आणायची, मला बांधकाम करायची. हम्म, हम्म. जर मोजणीच नाही आली तुम्ही बांधकाम कसं करणार? बरोबर. उद्या आता आहेत का अधिकारी आहेत का आतमध्ये? आतमध्ये आहे का अधिकारी? चला आपण जाऊया. कोण नाही आहे? मेन बाई नाही. नाही, आता ती बाई आहे ना. हा? बाई कुठं आहे? त्या बाईचा उपयोग काय आहे? कॅबिन मधली बाई पाहिजे. कॅबिन मधली बाई. मला जाऊन आले नाहीये. नाहीत का आतमध्ये त्या?